जय कांदेज भाऊ. आपला हा छोटासा मी मनाकडून प्रामाणिक प्रयत्न स्टार्ट करा की ज्या गोरगरीब पोरांसाठी हा उपक्रम खूप फायदेशीर होईल. येणारा दिवस भरतेच नाहीत आणि प्रत्येक शेतकरी राजाना पोराले आत्तेने परिस्थिती किसाने सिटीजमा किंवा शहरमा जैसेने क्लासेस जॉईन करणं आता तर काही पॉसिबल नाही आहे. तेचना पैसा वाचावा, तेचना परिश्रम वाचावा या हेतूकन आपला ऐराणी अग्निपंख क्लासेस नांदरे या यूट्यूब चॅनल थ्रू मी आपला अख्खा महाराष्ट्रात गोरगरीब पोरांसाठी सर्व बॅचेस मोफत यूट्यूबले सुरू करणार आहे. तर त्याने सुरुवात आजपासून मी करणार आहे. आपला बॅचेस जी स्टार्ट आहे ते सर्व बेसिक पासून सुरू होते. ज्या पोरीला काही येत नाही, शून्य म्हणजेच काय, एक म्हणजेच काय ते पण येत नाही, त्या सगळ्या पोरांसाठी आपला बॅचेस आज पहिले लेक्चर बेसिक नाही. तर आज आपण असं शिकणार आहेत की देखा, बेसिक शिकत असताना चार गोष्टी आपल्याला. एक तर पहिला आहे गुणाकार वजा, गुणाकार बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आता सगळ्याच येस, पण काय म्हणतात मला बेसिक आहे सर्व येस, पण सर्वजण सोडवणं पहिले तुम्हाला बेसिक येणं गरजेचं नाही. ठीक, मग त्यासाठी काय करणार, काही जे नियम राहतात की त्या नियम आपल्याला फॉलो करणं पडतात. आता जसं शिकले का आता संख्या शिकत असताना दोन गोष्टी असतात, एक जरी मायनस आणि एक प्लस. या संख्याला म्हटलं जास ऋण संख्या आणि या संख्याला म्हटलं जास धन संख्या. ठीक, आता या ऋण धन संख्या ज्या संख्याना समोर वजा चिन्ह आहे तिला ऋण म्हटले जास आणि ज्या संख्याना समोर धन चिन्ह आहे तिला धन म्हटलं जास. आता धनाला पुढे प्लस चिन्ह दिलं तरी चालस, नाही दिलं तरी चालस. काहीतरी एक ओळख आहे. काहीतरी गोष्ट आता ह्याच ठिकाणा पहिले बाकीना बरोबर बेरीज वजा बाकी जमस, पण ज्या वजा पहिली संख्या वजा राहत, दुसरी अधिक राहस, तेच ती आकडेमोड नाही जमत. मग त्यासाठी काय बेसिक नियम राहतो. ते का आता नियम पहिला आपण देतो की ज्या संख्या ज्या वेळेस पहिली संख्या ऋण रास ऋण असते व दुसरी संख्या धन असते, धन असते, त्यावेळेस मोठ्या संख्यातून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येने चिन्ह द्यावे. हा एक साधा एक फॉर्म्युला, मोठ्या संख्येने चिन्ह द्या. ठीक आहे, देखा ज्या वेळेस पहिली संख्या ऋण व दुसरी संख्या धन असते, दुसरी संख्या धन असते, त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता आपण एक दोन उदाहरण सिंपल आणि साधा. पहिलं उदाहरण देखा, वजा 9. आता अट काय, पहिली ऋण, ऋण म्हणजेच काय, ज्या संख्याने पहिले वजा चिन्ह आहे तिला ऋण म्हटलं जातं. आता वजा 9 अधिक 24. ठीक, दुसरी संख्या वजा 100 अधिक 18. ठीक आहे, आता मोठी संख्या 24 9 पेक्षा आहे, आपल्या समजायलाच पाहिजे. आता 24 मधून 9 द्या, कितल्या वर्णातून आला. आता 24 मधून 9 कितल्या वर्णातून आला, 15. ठीक, 15 9 कितला आता 24. आता 24 मधून 9 वर्णातून आला 15. ठीक, आता 24 मोठा आहे का 9, 24, मग त्याला संख्या द्या आणि चिन्ह द्या ना प्लस. ठीक, आता 100 वजा 100 अधिक 18 आहे. आता 100 मधून 18 घ्या, कितल्या वर्णातून आला 82. ठीक आहे, उत्तर आहे का, नाही. आता 100 मोठा आहे ना, चिन्ह द्या 82. हा जातून आला बेसिक नियम पहिला. आता जसं मी तुम्हाला उदाहरण सांगा त्या टॉपिक मध्ये तुम्ही प्रत्येक एक उदाहरण 5 उदाहरण तुम्ही घर प्रॅक्टिस करा. ठीक, आता दुसरा नियम, ज्या वेळेस पहिली संख्या धन असते, काय असते, धन असते व दुसरी संख्या ऋण असते, त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. हा नियम इथे लागू पडत नाही.
ज्यावेळेस पहिली संख्या धन व दुसरी संख्या ऋण असते त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता पहिल्या टाइमला ती ऋण होती, आता काय ते धन. आता 100 वजा 40 हा जे तुमचं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण 94 वजा 10. ठीक. आता मागलं उदाहरण टाइमले आटे चिन्ह मायनस होतं म्हणजे वजा होतं. आता काय आटे प्लस आहे. धन संख्येला प्लस चिन्ह दिलं तरी चालत, नाही दिलं तरी चालत. आता 100 दोन 40 तुलना 60 याच्यावर 60. आता धन संख्येला चिन्ह आहे का नाही म्हणून उत्तर काय आलं प्लस 60. आता इकडे 94 मधून 10 का तुलनातून आलं 84. आता वजा 10 मोठं आहे का 94 चिन्ह दिलं तरी चालत, नाही दिलं तरी चालत. म्हणजेच काय धन संख्येला तुम्ही प्लस चिन्ह द्या किंवा नका द्या, त्यानं उत्तर धनच राहत. आता या पुढला नियम सिंपल राहत, काय मोठा विषय राहत नाही. नियम पाठ करणं. ज्या व्यक्तीला बेसिक होणं त्याला सगळं काय होणार ते का. आता ज्या वेळेस दोन्ही संख्या ऋण असतील, कशा असतील ऋण असतील, आता नियम चेंज आहे बरं का. ज्या वेळेस दोन्ही संख्या ऋण असतील त्यावेळेस दोन्ही संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या उत्तराला नेहमीच वजा चिन्ह द्यावे. वजा म्हणजेच काय ऋण चिन्ह द्यावे. हा बेसिक नियम दुसरा. ठीक. आता मागला उदाहरण काय होतं की पहिल्या टाइमला पहिली संख्या होती धन, दुसरी ऋण होती. नंतर पहिली ऋण दुसरी धन होती. आता दोघं संख्या कशा आहेत ऋण आहेत म्हणजेच काय वजा आहे. आता पहिलं उदाहरण वजा 4 वजा 9. दुसरं उदाहरण वजा 16 वजा 10. ठीक आहे 16 बरं का. आता वजा 4 वजा 9 वजा 16 वजा 10. आता काय म्हणाले की दोन्ही संख्या ऋण आहेत. ठीक. त्यावेळेस दोन्ही संख्येने काय करायने बेरीज करायने. काय करायने बेरीज. 9 4 13. बेरीज केल्यानंतर उत्तराला नेहमीच वजा चिन्ह द्यावे. कोणतं चिन्ह द्यावे वजा. आता त्याकडे लहान मोठा ना काही विषय नाही राहत. ऋण ऋणच ना त्याने बेरीज कराने चिन्ह द्यावं वजा. आता 16 आणि 26 सांगितल्यानुसार ऋण ऋण प्लस करा ना चिन्ह नेहमीच वजा द्यावं. हा बेसिक नियम तुम्हाला तिसरा. ठीक आहे. आता या बेसिक नियम तुम्ही लिहिल्या. आता मी आपलं युट्यूब चॅनल आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यांना माझ्या युट्यूब आपलं टेलिग्राम चॅनल लिंक आहे. त्या लिंक मध्ये बेसिक नोट्स तुम्हाला सेंड करते. समजा तुम्हाला काही अक्षर नाही समजणार सिक्वेन्स वाईज मी तुम्हाला पीडीएफ ती शेअर करते. आता हे शिकत असताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी आहेत की कशा. आता ज्या वेळेस कोणत्याही संख्येला शून्य संख्येने गुणले असता किंवा कोणत्याही संख्येने शून्यला गुणले असता उत्तर शून्य. काय तर उत्तर नेहमीच शून्य. नियम समजला काय कोडे देखा. ज्या वेळेस कोणत्याही संख्येला शून्य संख्येने गुणले असता किंवा कोणत्याही संख्येने शून्यला गुणले असता उत्तर काय तर नेहमीच शून्य. म्हणजेच काय हो माहिती का. आता 0 गुणिला 999 999 999 करा
ते उत्तर तुमचं 0 येणार. ठीक आहे, पहिली अट. दुसरी अट अशी आहे की तुम्ही आता केलं 10,000, 10,000 बोलला शून्य करा, उत्तर नेहमीच काही शून्य. या गोष्टी तुम्ही कधी ध्यानात ठेवा. ठीक. आता पुढला काही नाही, सिंपल राहत, काही मोठा विषय राहत नाही. जर तुम्हाला काही नाही समजलं तर आपले पीडीएफ तुम्हाला शेअर करायलाच राहील टेलिग्राम चॅनलले, तर तुम्ही ती प्रिंट करून लावणे आणि सोबत ठेवा. ती पीडीएफने बेसिकने पीडीएफ म्हणजे तुम्हाला आज ग्रंथ जायला बेसिक मॅथला. ठीक. आता नियम तुझा चौथा पाहतो 2 सेकंद. ठीक. आता काय राहस, ज्या वेळेस समान संख्या व चिन्ह भिन्न असेल, चिन्ह कसं असेल, भिन्न असेल, त्यावेळेस येणार उत्तर नेहमीच 0 असते. काय असते? 0 असते. ठीक आहे. आता समान संख्या चिन्ह काय भिन्न, आता हा काय लफडा तुम्ही सांगाच नाही. ठीक, काही बोलू नका. आता काय म्हणाले, संख्या समान. आता समजा 100 वजा 100 अधिक 100. पहिलं उदाहरण लिहा. आता दुसरं उदाहरण लिहा. 99 वजा 99, 99 वजा 99. ठीक आहे. आता संख्या समान 100 100, 99 99. चिन्ह भिन्न, 8 वजा 8 प्लस 8 प्लस 8 वजा. आता याला प्लस दिलं तरी चालत, नाही दिलं तरी चालत, ते काही फरक नाही करत. ठीक. आता 100 वाजून 100 किती वरातून आला भाऊ? 0. या काही बेसिक गोष्टी राहते. मॅथ शिकताना पहिले तुम्हाला जर ह्या गोष्टी समजल्यात तर तुम्हाला काय नाही समज. ठीक. आता पुढला नेम. आता काय राहत माहिती का, एक जे कंस राहतस, तर 3 प्रकारचे कंस राहतस की ज्या खूप तुमले बॉर्डमस शिकवत असताना त्या खूप प्रॉब्लेमॅटिक येतात. म्हणजे काय ते का, आता हा एक ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आहे आणि हा तिसरा ब्रॅकेट. ठीक. आता या ब्रॅकेट शिकाना पहिले एक नियम असा राहस की कंसाच्या बाहेरील संख्या या नेहमीच कंसातील संख्येस गुणिले असतात. कशा असतात? गुणिले असतात. ठीक. कंसाच्या बाहेरील संख्येस या नेहमीच कंसातील संख्येस काय असतात? गुणिले असतात. म्हणजेच काय ते का, आता हा कंस ना त्याला मधमा 4 आहे, अवना बाहेर. ठीक. दुसरं आता 6 ना कंस म्हणा 8. आता कंस एकतर असा बोल राहील, एकतर मैरे पर एक किंवा त्या ब्रॅकेट राहील. ठीक. आता 3 प्रकारना कंस पैकी कोणत्याही कंस मध्ये संख्या दिसल्यास तर हाय कंस मधील संख्या या संख्याला काय असणे मी गुणिले असणे. म्हणजे येणार तर काय होईल, 4 दुनी 8. आता 8 4 8 2 तो समथिंग कोणती संख्या राहू शकते. आता 8 8 8 हा 6 आहे, हा 6 गुणिला 8, 6 8 48. एकदम साधन सरळ राहतो. बाकी काही मोठा विषय नाही. बाकी ना पुरा खूप विषय करले तर तुम्हाला सगळं पक्क आहे, जीएस पक्क आहे, हिंदी पक्क आहे, पण मॅथ पक्क नाही. पण तुम्ही त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. काही मोठा विषय राहत नाही. आयुष्यामा अशक्य काहीच नाही. शेतकरी राजांपुढे जन्म आहे आपला होईल, खूप मोठा आदर्श रास. एवढा आदर्शवादीना जर आपण पुढे जन्मालेले तर आपल्याला हिंमत असली पाहिजे काहीतरी शिकेल. यावर दुसरं काही राहत नाही. ठीक. बाकी आपण आता पुढे लेक्चर. जय खानदेश.